ना तिकडे कोण आहे, नाही तर कोण आहे ना मागे कोण आहे, मीच आहे इकडे. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. काल पाऊस येतो म्हणून कॉलेजला नव्हतो गेलो. आज पाऊस येत होता, आता थांबला थोडाफार. 8:30 वाजल्यापासून चालू होता. आता 9 वाजले, तर 9:45 किंवा 8:50 दरम्यान पाऊस थांबला. मी रेडी झालो, पण आता एक प्रश्न पडलाय, रुमाल कुठला घ्यायचा. एवढं रुमाल आहे, ती काय समजा कुठला. हे 2 नवीन मटे आहेत, 1 2 3 हे जुने मटे आहेत. कुठला घेऊन ती समजेना झाले. हे घेतो नवीन म्हटलं, जुनं ठेवतो, जरा आराम देतो त्यांना. माझ्याकडे जेवढा काय म्हणतात वॉच नसेल किंवा एवढे ह्या टाईपमध्ये शर्ट नसतील, तेवढ्यापेक्षा जास्त रुमाल ठेवले. हाताला एवढा घाम येतो काय सांगू, त्यामुळे दररोज एक रुमाल चेंज करायला लागतो. आज उघडले, आज परत ते झाड जायचा, दुसरा रुमाल घ्यायचा. भाऊ रक्त आम्हाला झालं की जायचं आणि गणूला पण न्यायचं. गणूचे का रिपोर्ट परत चेक केलं तर मलेरिया झाले असं सांगितलं डॉक्टरने. परत एकदा त्याला सलाईनचा डोस चालू केला पाहिजे. काय त्याच्या पण मागं लागले काय समजेना एवढं. फोन करतो त्याला, फोन काय उचलून झालाय. ओरखलाय का नाही बघायला पाहिजे, नाही तर मला पण उशीर व्हायचं जायला. कॉलेजमध्ये यायला आज 11:15 वाजले, त्या कारण 9:30ची स्टिक माहिनीमध्ये 10:30 वाजता आली, त्यामुळे यायला उशीर झाला. तसं येताना प्रसाद हॉस्टेल भेटलं गाडीवरून कॉलेजवर. 11:30 पावणे 12 वाजले असते यायला कॉलेजवर. गाडी होती म्हणून लवकर तरी आलो. क्लासरूममध्ये घेते ते की नाही माहिती, का माहीत नाही, घेतील तसं एवढा पण उशीर नाही झाला. काय A few inches later. येणार तो होता लातूरला, मोठे गाव करायला. हे येणार आहे का सांगता खाली कुणाचा चला की गाडी तो काही नक्की कुठला चमक नाही. चार लिस्ट आहे, चालतंय आम्ही जाऊ काय व्हिडिओ बनवायला लागला. पाठीमागे गेलो आता काही आता उभं राहून आलो. रुमालच्या पॉकेटमध्ये ठेवलेलं रुमाल काढताना ती सुद्धा ऑनलाईन पेमेंट करायला लागेल. येताना आणलं होतं आपापत. आहे माझं प्रत्येक गोष्टीमध्ये नुकसान होतं. आता माहिनीमध्ये माघारी पण लगेच इतकी भेटली, उशीर झाला असेल तर इतकी नाही भेटली, काय समजलं तरी भेटली लवकर. बटर चांगली भेटली. ह्या दृष्टीनं मी माघारी येऊन कॉलेज आलो होतो, त्या दृष्टीनं आता माघारी चालतो. एवढा पटापट मागं पण नाही. तिकडे कोण आहे, नाही तर कोण आहे ना मागे कोण आहे, मीच आहे इकडे. मी एवढं बोलतोय, नाहीतर एवढा आवाज आला नसता माझ्यामधून तिथे बोलायला. नाहीतर चौकामध्ये थांबायचं माहिती रोडला तेव्हा इथं जास्त गळतो कदाचित, नाहीतर होणार तुमचं नाही माहितीपर्यंत जास्त गर्दी असते कदाचित वाटते दिसते. सध्या जरी फोन घ्यायचा घेतला बारा घ्यायला गेलो तेव्हा थोडा उशीर झाला. आता आमचं 2 लेक्चर झाले, 1:30 वाजेपर्यंत झालं, एक 12 वाजेपर्यंत एक झालं आणि 1 ते 1:30 वाजेपर्यंत एक झालं. शेवटी दमलून आम्ही तर बसून. मॅडम मध्ये दमला काय किती वाजल्या बघून 1:30 वाजले. मॅडमने पास केली शिकवायचं, त्यानंतर काय लेक्चरच नाही झालं. तिथलं सगळे निकाले केले काढतो एक आता चालले त्यामध्ये उशीर झाला होता आणि त्यामध्ये आलो चालू सुद्धा 100 ते टाईप केलं. हॉस्टेलची गाड्या होती म्हणून आगपाड्यावर गेलो की प्रसाद हॉस्टेल तिकडे जायचं.
माझा आवाज येतोय का नाही काय माहिती तरी मी हेडफोन काढलाय आवाज चांगला आहे ते म्हणावं तेवढी गरजे नाही मला एवढी गरज नाही एवढं 5 मिनिट चालू देते ना गाडी बस खाली होते एवढं वर जाऊ मला प्रकारे काल केलेला आजकाल उद्या येईल त्याच्या नाही वाटमध्ये दूर ते करायचं तर एवढं उत्साह बघा नाही वाचलं एवढं पडवलं आता तुझं कोण नाही जास्त गरज असते ना लोकांना सगळे खूप स्लो मध्ये जास्त गरज असते आता जाताना कोणच नाही तेवढं पटापट चालू येतो माझा आवाज येतच राहते गाडीचा आवाज जास्त येतो एवढं इथं A few moments later. घरी आल्यावर दिदीनं बिर्याणी केली होती म्हणजे माझ्यातल्या घरी आमच्या बिर्याणी केली होती घरातल्या सर्वांसाठी मोठे आई दादा तात्या भाऊ नावदादा हनुमानदादा नानी कोण राहील आता पांडुमामा सुद्धा होते त्यानंतर आबा मम्मी दीदी मी नंतर मामा आलं होतं नंतर गणू आजारी होता म्हणून गणू नाही तर बाकी सर्वजण होते बिर्याणी खायला आणि मी सकाळी केली सकाळी मी नव्हतं म्हणून वाडीत आणली होती दीदीने येताना आल्यावर थोडी खाल्ली आता जेवण केलं आता जेवण करताना खाल्ली आल्यापासून जरा SQL बघत होतो किती काय केलं पण SQL जॉईन झालं नाही नंतर आता VS कोडमध्ये ते SQL बघतोय ट्राय करतोय काय समजेना काय करूया आता वाजले तर 9:30 ब्लॉग जॉईन करूया दमलोय पूर्ण आज काय समजेना केले पण काय डोक्याच्या वरनं जायला लागलं ओके बाय भेटूया नवीन ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय